कॅमेऱ्यांमध्ये सर तब्बल 1 कोटी आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ पावणे 2 कोटीपर्यंतचा मुद्देमाल आज पोलिसांनी परत दिलेला आहे परिमंडळ 7 मधल्या. कसं पाहता या कार्यक्रमाकडे? हे मुंबई शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरामधील ज्या लोकांचे मोबाईल चोरी झालेले आहेत किंवा हरवलेले आहेत अशा मोबाईलची शोध घेण्याची सूचना साहेबांनी दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने या प्रत्येक पोलिसमध्ये आपण एक पथक तयार करण्यात आलेले आहेत आणि हे जे मोबाईल चोरी झालेले किंवा हरवलेले आहेत त्याचं रिकवर करण्याचं काम मोठ्या पातळीवर चालू आहे. आज त्याच अनुषंगाने 1000 मोबाईल आपण आज ज्यांचे मोबाईल रिकवर झालेले आहेत, ज्यांचे मोबाईल चोरी झाले होते ते आपण त्यांना परत करत आहोत. त्याचप्रमाणे इतर जे सोन्या चांदीचे काही चोऱ्या झाल्या होत्या त्याचेसुद्धा मुद्देमाल आपण परत करत आहोत. असा 1,91,00,000 मुद्देमाल आज ज्यांचे चोरी झाले होते त्यांना परत करत आहोत. सर मोबाईलचं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आता तब्बल तुम्ही म्हणाले 25% अगोदरचा रेशो होता तो आता प्रचंड वाढलेला आहे. कशा प्रकारे आता हे डिटेक्शन होतं आणि लोकांना कसा फायदा होतो त्याचा? हे केंद्र शासनाने CAR नावाचं पोर्टल यासाठी तयार केलेलं आहे आणि त्या पोर्टलचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल रिकवर करण्यासाठी, कारण हे मोबाईल जे चोरी होतात किंवा हरवतात ते भारतामधील कुठल्याही शहरामध्ये किंवा प्रदेशामध्ये जातात तर ते आपल्याला ट्रेस करण्यामध्ये याचा मदत होते. त्याचा आपल्याला फायदा होत आहे. त्याच्यामुळेच मोबाईल मोठ्या प्रमाणामध्ये रिकवर होत आहेत. लोकांनी अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस मोबाईल चोरीला जातात काय काळजी तत्काळ घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? तर मोबाईल चोरी झाल्यानंतर तत्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करायला पाहिजे किंवा हे जे CAR नावाचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती स्वतःसुद्धा ते मोबाईल जे चोरी झाला किंवा मिसिंग झाला त्याची माहिती भरू शकतात. ते मोबाईल मिळण्यामध्ये मदत होते.